प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज। रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना। चंद्रपूर शहराला मुसळधार पावसाने झोडपलं। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले। वर्धा नदीला पूर। चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरलं पाणी। आशिया चषकात आज भारत पाकिस्तान आमने सामने। ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश अभियानाच्या माध्यमातून महिला पदाधिकारी नोंदवणार निषेध। बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्या भाजपनं लायकीत राहावं। पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची भाजपावर घणाघाती टीका। भल्या पहाटे पुण्याच्या हडपसर भागात अजित पवारांचा पाहणी दौरा। मुंढवा केशवनगरमधली कामांची पाहणी। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा, केल्या सूचना। महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं शिवाजी मेळले नावाच्या तरुणाची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर। तरुणाच्या मृत्यूमुळे हळहळ। हार्बर मार्गावर आज दुपारी 1:30 पर्यंत मेगा ब्लॉक। वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार। आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या सुपरफास्ट 100। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात भात पिकावर तुडतुडे, चिकटा, करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे। यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता। मात्र आता हातातोंडाशी आलेलं पीक करपा रोगामुळे नष्ट होण्याची शक्यता आहे। साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉनचं जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। सुमारे 8,500 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला। अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौकात पुण्याकडे जाणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला। टँकर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे 8 ते 10 चारचाकी गाड्यांना ट्रकनं धडक दिली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे। गणेशोत्सवात पाऊस झाल्यामुळे याच खड्ड्यातनं मुंबईकर कोकणवासियांना प्रवास करावा लागला होता। मात्र मागील आठवड्याभरापासून पावसानं जिल्ह्यात बऱ्यापैकी विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीनं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय। देहू रोडमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकाचं उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पार पडलं। विनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून झालेलं हे सुशोभीकरण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना बारणेंनी व्यक्त केली। किवळ्यातील पर्ल इमारतीच्या 100हून अधिक सदनिकाधारकांचा संताप अखेर रस्त्यावरती उतरला। विकासकानं 2012 पूर्वी इमारत उभारताना 12 मीटरचा डीपी रस्ता विकसित करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण गेल्या 12 ते 13 वर्षात तो रस्ता केवळ कागदावरतीच राहिला। या विरोधात स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय कार्डियक कॅथलॅबचं धुळ्यामध्ये राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात शासनाच्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक अशी कार्डियक कॅथलॅब उभारण्यात आली आहे। सिन्नरमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या 1.5 वर्षीय चिमुकल्याला बिबट्यानं उचलून नेलं। एका आठवड्यातली ही दुसरी घटना आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून डोंबिवलीमध्ये बांधरबाजी करण्यात आली। 14 सप्टेंबर रोजी म्हणजे आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत। आमच्याकडून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप डोंबिवलीकरांना हीच आदरांजली असेल असे बॅनर लागलेत। जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली। मेक इन इंडिया आणि लोकल टू ग्लोबल ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन वकील उज्ज्वल निकम यांनी बैठकीत केलं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कराची
वसुली एका दिवशी 1.5 कोटीच्या घरात गेली। थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेनं शास्तीमध्ये 95% सूट देण्याचा निर्णय घेतला होता। त्याचा फायदा घेत मालमत्ताधारकांनी तब्बल 99 कोटी रुपयांचा विक्रम भरणा केला। केमिकलची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी पाण्याच्या टँकरमधनं घातक केमिकलची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बोईसर तारापूर MIDC समोर आलाय। नैसर्गिक नाल्यामध्ये घातक केमिकल सोडणारा टँकर सालवड ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत पाचपावली पोलिसांना मोठं यश मिळालं। गुप्त माहितीच्या आधारे रात्री आशीनगर इथे ताज हॉटेलजवळ छापा टाकण्यात आला। या कारवाईत MD तस्कर शेख जायद शेख रहमान याला अटक करण्यात आली। एक मोठी बातमी धाराशिवमध्ये नवरात्रोत्सवाच्या कालावधीत तुळजाभवानी देवीचं दर्शन महाग झालंय। मंदिर संस्थांना अचानकपणे VIP पास, सामान्य देवदर्शन पास याचे दर वाढवलेत। 500 रुपयांचा पास आता 1000 रुपयांना असणार आहे, तर 200 रुपयांचा पास 300 रुपयांना केलेला आहे। मंदिर संस्थांनं जाहीर प्रकटन काढून काल हा निर्णय जाहीर केला। मंदिर संस्थांच्या निर्णयावरती भाविकांनी तीव्र शब्दात नाराजी मात्र व्यक्त केली आणि याच भाविकांशी संवाद साधले आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळे यांनी। 200चं दर्शन 400 रुपये किंवा दर्शनाचा दर जो आहे तो तुळजाभवानीने वाढवलेला आहे। काय भावना आहेत आपल्या? तशा सुविधा मिळतात का जसं दर वाढवतो तसं? मूलतः आई तुळजाभवानीला आपण पहिले वंदन करू आणि एखादा सर्वसामान्य भाविक हा महाराष्ट्रातून या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आस घेऊन येत असतो आणि तो इथून काहीतरी आपलं मागण्यासाठी येत असतो। आपला कामधाम, आपला जो रोजगार बुडवून सर्वसामान्य एकदम अति शेतकरी गरीब कुटुंबातला जी तुळजाभवानी जी आहे कुलस्वामिनी, ही सर्वसामान्यांची कुलस्वामिनी आहे। त्यामुळे तिच्या दर्शनासाठी येत असतो आणि या ठिकाणी या पद्धतीनं दरवाढ करणं आणि पैसे आकारणं हेच मुळात चूक आहे। VIP सिस्टीम ही मूळतः बंद व्हायला पाहिजे, कारण देवीच्या पायथ्याला म्हणजे नतमस्तक व्हायला सर्व सारखेच आहेत। त्यामुळे सर्वसमावेशकता यात असावी। दर्शन म्हणजे आज असं झालंय का देवाचं दर्शन सुद्धा आपल्याला विकत घ्यावं लागतंय, ही परिस्थिती आज महाराष्ट्राची। इथल्या प्रशासनाबद्दल किंवा इथल्या ट्रस्टबद्दल लोक अतिशय नाराज आहे आणि हा जो निर्णय घेतला हा एकदम चुकीचा आहे। एकूण जर बघितलं तर देव सर्वांचा असतो, देव सर्वांसाठी असतो। मग हा जर निर्णय घेत असेल तर एकतर VIP दर्शन नसायलाच हवं, देवाच्या दारी भाव केला जाऊ नये, अशा भावना कुठेतरी भाविकांनी व्यक्त केल्या आहेत। सागर जाधव सर, बालाजी निरफळे, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर। आता एक सविस्तर बातमी बघूयात। भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरनं राजकीय वादाचे चौकार षटकार लगावले जाऊ लागलेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचवरनं रान उठवत तीव्र विरोध केलाय। या मॅचच्या अनुषंगानं 20 वर्षांपूर्वीची बाळासाहेब आणि जावेद मियादादची भेट सुद्धा चर्चेत आली आहे। या भेटीवरनं ठाकरेंना कोंडीत पकडू पाहणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सणसणीत टोला हाणलाय। क्रिकेट आणि युद्ध या सगळ्या गोष्टी या भंपकपणा आहे। यांना व्यापार करायचा आहे, यांनी देशभक्तीचा व्यापार सुरू केलेला आहे। जिनाच्या थडीगावती डोकं टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्याच्या भानगडीत पडू नये। जावेद मियादाद इकडे आले होते किंवा आला होता, त्याला तोंडावरती ठामपणाने बाळासाहेबांनी सांगितलं होतं, हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं की हे सगळा फालतूपणा बंद कर। रविवारच्या भारत-पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवलाय। पहलगाम हल्ल्याच्या जखमा अजूनही भळभळत्या असताना क्रिकेट सामन्याचा घाट का, असा थेट सवाल ठाकरेंनी विचारला। विकेट गेली तरी पुढचा सामना तो खेळू शकतात। इकडे शहीद झाल्यानंतर तो बिचारा त्याचं घरदार उजाडतं, तो पुन्हा उभा नाही राहू शकत। त्याच्यामुळे क्रिकेटमधली विकेट आणि शहीद होणं याच्यातला फरक हा फार मोठा आहे। त्याच्यामुळे क्रिकेट आणि युद्ध या सगळ्या गोष्टी या भंपकपणा आहे। यांना व्यापार करायचा आहे, यांनी देशभक्तीचा व्यापार सुरू केलेला आहे। ठाकरेंच्या भारत-पाक सामन्याविरोधातील भूमिकेवर भाजपनं आता काउंटर अटॅक केलाय। मातोश्रीवरची बाळासाहेब आणि जावेद मियादाद यांच्या भेटीची आठवण करून देत भाजपनं ठाकरेंच्या कोंडीचा प्रयत्न केला। एवढंच मी आठवण करून देऊ इच्छितो, अजूनही तो फोटो विस्मृतीत गेलेला नाही। कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता, तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही। जावेद मियादादचे तुमचे संबंध काय हे प्रश्न मी विचारणार नाही। भाजपने एक प्रकारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आडून उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय। आता बाळासाहेबांचा उल्लेख झाल्यानंतर या वादाला चांगलीच धार आली, कारण आता हा विषय बाळासाहेबांच्या देशभक्तीपर्यंत येऊन पोहोचलाय। त्यामुळेच आता बाळासाहेब, मियादाद तसंच मोदी शरीफ भेटीवरनं एकमेकांवरती वार पलटवार सुरू झालेत।
बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे हैं, सवाल उठा रहे हैं। इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजपा की? पहले आप वो मैं तो